नमस्कार. राही द पॉवर ऑफ युनिवर्स या यूट्यूब चॅनलवर मी सई कुलकर्णी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 9 या भाग्यांकाविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 या तारखांना झालाय त्यांचा भाग्यांक 9 असतो. 9 या अंकाचा कारक ग्रह मंगळ हा आहे. या अंकाचा कारक ग्रहच मंगळ असल्यामुळे मंगळ ग्रहाचे सर्व स्वभाव या लोकांना लागू होतात. हे लोक अतिशय तडफदार, कोणतंही काम अगदी धडाडीने करणारे असतात. हे लोक धाडसी आणि लढवय्ये असतात. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती परिस्थिती अनुकूल करून त्या परिस्थितीमध्ये यश कसं मिळवायचं हे या लोकांना अगदी व्यवस्थित माहीत आहे. 9 अंकाच्या लोकांनी शक्यतो कोणावरही टीका करू नये. प्रत्येक वापरणारा शब्द हा योग्य पद्धतीने वापरावा, अथवा वापरलेले शब्द तुमच्यावरच उलटण्याची शक्यता असते. चालू केलेली प्रत्येक गोष्ट हे लोक अगदी धडाडीने पूर्णत्वास नेतात. जर ह्यांच्यासमोर कोणतीही गरजू व्यक्ती आली तर तिला हे लोक अगदी तत्परतेने मदत करतात. 9 भाग्यांकाचे लोक अतिशय शिस्तप्रिय असतात. या लोकांना फिरण्याची, पर्यटनाची आवड असते. त्यामुळे यांचा जनसंपर्क भयंकर असतो. या लोकांना दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायला मात्र आवडत नाही. यांची वैचारिक पातळी एवढी वरच्या लेवलला असते की जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी यांच्याकडे येतात. या लोकांना चाकोरीबद्ध जीवन जगायला आवडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये नवनवीन प्रयोग करून स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना, आपल्या व्यवसायाला अपग्रेड कसं करता येईल याकडे ह्या लोकांचं जास्तीत जास्त लक्ष असतं. व्यवसाय करताना ह्या लोकांनी डॉक्टर, केमिस्ट हे व्यवसाय निवडल्यास यामध्ये त्यांना यश मिळू शकते. याच सोबत सैनिकी क्षेत्र, पोलीस, राजकीय क्षेत्रामध्ये यांनी वाटचाल सुरू केल्यास यामध्ये त्यांना यश मिळू शकतं. प्रकृतीबद्दल सांगायचं झाल्यास उष्णतेमुळे ह्या लोकांना त्रास होतो आणि वेगवेगळे आजार संभवू शकतात. मूळव्याध आणि स्वरयंत्राचा त्रास असल्यास योग्य तो सल्ला घेणं हे गरजेचं असेल. कोणतीही महत्त्वाची कामं करताना या लोकांनी सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी केल्यास त्यांना यामध्ये यश मिळू शकतं. तर मंडळी, आजच्या भागात हे एवढंच. आता भेटूया आपल्या पुढच्या सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण प्रत्येक तारखांचे स्वभाव आणि काय काय प्रभाव आहेत हे पाहणार आहोत. अर्थात हेही खूप इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु यामध्ये एक असा बदल करण्यात आला आहे की पुढच्या आठवड्यापासून दर मंगळवारी आणि शुक्रवारी हे व्हिडिओ पोस्ट होतील. या सिरीजला जसा तुमचा प्रतिसाद मिळाला तसाच पुढच्याही सिरीजमध्ये आम्हाला तोच आणि तसाच प्रतिसाद गरजेचा आहे. चला तर मग आता भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत राही द पॉवर ऑफ युनिवर्स हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.